मित्रांनो, या जगात काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. या व्यक्ती आपल्या सर्वांना प्रेरित करीत असतात आणि अशा व्यक्तीबद्दल काय सांगावं हा प्रश्न नेहमी पडतो. आणि या संभ्रमातच काही व्यक्त केलेल्या ओळी आहेत. तुम्हाला मी दिव्य प्रकाश म्हणू की अमर्याद आकाश म्हणू, तुम्हाला मी दिव्य प्रकाश म्हणू की अमर्याद आकाश म्हणू, तुम्हाला मी उषःकाळ म्हणू की सोनेरी सकाळ म्हणू, तुम्हाला मी ज्ञानाचा सागर म्हणू की प्रेमाची गागर म्हणू, मी तुम्हाला गाईड म्हणू, मी तुम्हाला गाईड म्हणू की भारत देशाचा प्राईड म्हणू. खरंच शब्दच अपुरे पडतायत मला तुमच्याबद्दल बोलायला. या दिग्गज व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय जे आपणास मार्गदर्शन करायला येणार आहे. ते म्हणजे मर्जर आणि एक्विजिशनचे सम्राट श्री नितीनजी पोद्दार. जर जोरदार टाळ्या करण्यासाठी होईल. श्री नितीनजी पोद्दार हे व्यवसायाने कॉर्पोरेट लॉयर म्हणजे सॉलिसिटर आहेत. ते सागर असोसिएट्स या भारताच्या 60 पार्टनर्स आणि 230 वकिलांच्या एका अग्रगण्य लॉ फर्मला सिनियर पार्टनर म्हणून काम करतात. भारतामध्ये येणारी परकीय गुंतवणूक तज्ञ म्हणून त्यांची देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती आहे. गेल्या 24 वर्षापासून त्यांनी जगातल्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना भारतीय कंपन्यांबरोबर आर्थिक तांत्रिक ब्रँडिंग या उद्योगाला लागणारे तत्सम करार व परदेशी कंपन्यांना भारतामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा व्यावसायिक आणि कायदेशीर सल्ला देण्याचं काम केलंय. सार्वजनिक व खासगी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ते मर्जर्स आणि एक्विजिशन या कामात तज्ञ म्हणून ओळखले जातात. याबरोबर भाग भांडवल उभारणीसाठी जॉईंट व्हेंचर्स, फॉरेन कोलॅबोरेशनसाठी लागणारा कायदेशीर व व्यावसायिक सल्ला देण्याचे काम ते करतात. करमणूक, फार्मसी, IT, FMCG, इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, सिमेंट अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी आतापर्यंत सल्ला दिलेला आहे. जपानच्या अँकर, पॅनासोनिक कॅम्ब्लिन, टोकियो निसान, इटलीच्या फियाट प्रीमियर, फ्रान्सच्या टोटल कंपनीला, ब्रिटिश सरकार जॅग्वार, मलेशियाच्या पेट्रोनास टॉवर्सला, जर्मनीच्या बायरला, BASF, फ्रेसेलियस, अमेरिकेच्या कोलगेट, प्रॉक्टर अँड गॅम्बल, CFA इन्स्टिट्यूट, वर्ल्ड बँक अशा अनेक कंपन्यांना त्यांनी कायदेशीर सल्ला दिलेला आहे. द एशिया पॅसिफिक लीगल फंड या आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉर्पोरेट लॉयर्सच्या यादीमध्ये नितीन पोद्दार यांना खासगी गुंतवणूक तज्ञ असं म्हटलेलं आहे. तर चेंबर्स ॲपल पार्टनर ह्या लंडन मधून प्रसिद्ध होणाऱ्या जागतिक कीर्तीच्या वार्षिक मासिकात भारतामध्ये पोद्दारांकडे मर्जर्स आणि एक्विजिशनची मोठी प्रॅक्टिस आहे असं नमूद केलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की पोद्दारांकडे थेट परदेशी गुंतवणुकीच्या कामाचा सतत ओघ असतो व मोठ्या परदेशी कंपन्यांना भारतात आणण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. श्री पोद्दार हे इंटरनॅशनल बार काउन्सिलच्या इंडिया ॲडवायझरी ग्रुपचे व कॉर्पोरेट व M&A लॉ समितीचे मेंबर होते. युरोप, अमेरिका, जपानमध्ये भारतामधील परदेशी गुंतवणूक, जॉईंट व्हेंचर्स इन इंडिया अँड डुईंग बिझनेस इन इंडिया या विषयावर ते नेहमी व्याख्यान देत असतात. मराठी उद्योजकांना व खास तरुणांना उद्योग व व्यवसाय विषयाचे मार्गदर्शन ते विविध सभांमधून, परिषदांमधून करत असतात. ILS लॉ कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स अशा अनेक ठिकाणी त्यांचे विविध विषयावर मार्गदर्शन भाषण होत असते. त्यांचे प्रगतीचा एक्सप्रेसवे हे पुस्तक उद्योग क्षेत्रातील विविध प्रश्नांना व विषयांना असे मार्गदर्शक आहे. जगभरातील मराठी उद्योगपती व व्यावसायिकांसाठी त्यांनी मॅक्सेल फाउंडेशनची या बिगर नफा संस्थेची स्थापना केली आहे आणि त्याद्वारे ते मॅक्सेल अवॉर्ड्स म्हणजेच महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंट अवॉर्ड्स दरवर्षी देतात. नुकतंच त्यांना गांधी फिल्म फाउंडेशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. मॅक्सप्लोर एक्सप्लोरिंग एंटरप्रेन्योरशिप या कार्यक्रमाच्या अंतर्गत ते विविध कॉलेजेस मधून तरुणांना उद्योजक होण्याचं मार्गदर्शन करतात. जोरदार टाळ्यांनी नितीन पोद्दार सरांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. नितीनजी पोद्दार. गेल्या वर्षी दिवाळी पहाटचा कार्यक्रम ठाण्याला केला होता. यावर्षी अमित जेव्हा मला भेटायला आला तर मी म्हटलं नाही, दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये कार्यक्रम कर. आणि थोडं त्याच्या मागे मी खूप फोर्स केला की म्हटलं मी की दादरला शिवाजी मंदिरमध्येच हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि मला आज खूप म्हणजे खूप प्रचंड समाधान आहे मित्रांनो की जवळजवळ 7 बिझनेस क्लब्स चे सगळे पदाधिकारी प्रत्येकाने जे प्रेझेंटेशन्स केले, सगळेजण इथे मनापासून सहभागी झाले, याबद्दल मला असं वाटतं खूप सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो 2-3 मला असं वाटतं महत्त्वाचे टप्पे आहेत. शिवाजी मंदिरमध्ये आज आनंद इथे आहेत, आनंद पेडणेकर इथे आहेत कार्यक्रमाला.
शिवाजी मंदिरमध्ये म्हणजे जे मुंबईचं दादरचं मराठी माणसांचं जे माहेरघर समजलं जातं, शिवाजी मंदिरमध्ये आपण फक्त आतापर्यंत नाटकं बघितली, दुसरे सांस्कृतिक कार्यक्रम बघितले. मला असं खूप वाटायचं की ज्या दिवशी शिवाजी मंदिरमध्ये मराठी उद्योजकांसाठी असा काही एखादा कार्यक्रम होईल, मला असं वाटतं की तो एक महत्वाचा टप्पा ठरेल. तर तो आज एक महत्वाचा टप्पा आहे. महत्वाचा याच्यासाठी मित्रांनो, आता मगाशी आणखी मला प्रत्येक वेळेला मी ऐकतो तर एक नवीन मला म्हणजे समजतं. बघा, भालेकरांनी किती 64 मध्ये 64 का 62 मध्ये नोकरी सोडली आणि ते कॅन्टीनच्या व्यवसायात आले 1962 मध्ये. ते तिसरी जनरेशन आहे बिझनेसमध्ये. नांदेकर 56-57 मध्ये व्यवसायात आले. इतकी मोठी त्यावेळेला उडी घेणारे लोक, त्यावेळेला इतकं चांगलं काम करणारे लोक असताना सुद्धा आपणही चर्चा काय करतो की मराठी माणसं उद्योगात येत नाही म्हणून, किंवा मराठी माणसं उद्योगात काम करत नाही म्हणून. मग मला असं वाटतं की एकेकाळी ही चर्चा असायची की 4 मराठी माणसं एकत्र आले की दिवाळी अंक काढतात. मग 4 मराठी माणसं एकत्र आले की एखादं नाटक करतात, किंवा 4 मराठी माणसं एकत्र आले की एखादी चर्चासत्र किंवा असं काहीतरी करतात. आज 4 मराठी माणसं एकत्र आल्यावरती बिझनेस क्लब काढतात. हे 7 बिझनेस क्लब जरी असले तरी मला असं वाटतं की आणखी जास्त बिझनेस क्लब असतील. हे पुढच्या वर्षी 70 झाले तरी फरक पडत नाही, आणि 70चे 700 क्लब झाले तरी फरक पडत नाही. आणि माझी सगळ्यांना रिक्वेस्ट अशी असणार आहे की तुमच्या सगळ्या मेंबरनी सगळ्यांनी एकमेकांचा मेंबर व्हायला पाहिजे. वाय स्टिक टू वन क्लब? सॅटर्डे क्लबच्या मेंबरनी एमबीसीचे मेंबर व्हावं, एमबीसीच्या मेंबरनी एमआयसीचे मेंबर व्हावं, एमआयसीच्या मेंबरनी ते स्क्वेअर नेटवर्किंग त्याचं मेंबर व्हावं, बीएमचं मेंबर व्हावं, सगळ्यांनी एकमेकांचं मेंबर व्हावं. सी दॅट इज व्हॉट इज नेटवर्किंग इज ऑल अबाउट. म्हणून जेव्हा मला अमितने सांगितलं की असा कार्यक्रम करतो, म्हटलं नाही, सगळ्या क्लबच्या पदाधिकाऱ्यांना इथे बोलू. लेट देअर बी अ नेटवर्किंग ऑफ ऑल क्लब मेंबर्स फर्स्ट. जोपर्यंत क्लब मेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांचं नेटवर्किंग होणार नाही, तोपर्यंत त्यांचे मेंबरचं नेटवर्किंग होणार नाही. आय थिंक इट्स अ व्हेरी गुड अँड नॉवेल कॉन्सेप्ट. आणि आय होप की ऍटलीस्ट 2 ते 3 वर्ष तू पुण्याला कर, आणखी बाहेर कर, पण दादर शिवाजी पार्कमध्ये आय थिंक 2-3 वर्ष तरी कार्यक्रम करणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, मी थोडं स्टॅटिस्टिक मांडतो. हा हॉल वरचा पूर्ण हा रिकामा आहे, राईट? वरची गॅलरी रिकामी आहे. वरची गॅलरी अदरवाइज ऑल्सो इज नॉट फॉर सिरियस पीपल. बरोबर की नाही? दुसरी गोष्ट, इथला जो हॉल आहे इथला, हा साधारणपणे मला वाटतं 60% भरलेला आहे. काय 60% असेल? 60%, 55-60% भरला आहे. याचा अर्थ असा समजायचा का की मराठी समाज 50% उद्योजक आहे, असा आपण घ्यायचा? तर मला असं वाटतं खरोखर असा घ्यायचा. कारण म्हणून म्हटलं मी की दादर शिवाजी मंदिरमध्ये हा कार्यक्रम घेणं म्हणजे एक सॅम्पल टेस्ट असल्यासारखं आहे. जर आणि बघा, आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये किंवा मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण द्यायला जातो किंवा काय आमचं M.A. वरती बोलायला जातो, तेव्हा मी काय बघतो की मुलं सगळे पहिल्यांदा मागचे बाकं ऑक्युपाय करतात आणि पुढे थोडं येतात. मग मी सुरुवातीला काय म्हणतो की सगळ्या मागच्या मुलांनी पुढे यावं, असं मला प्रत्येक वेळा सांगावं लागतं. यावेळेला आज सांगायची गरज पडत नाही, आज सगळे पुढे बसते. दॅट्स अ व्हेरी गुड डिफरंट साईन. म्हणजे प्रत्येकाला पुढे यायचं आहे, प्रत्येक जण सिरियस आहे. आणि जवळपास 55 ते 60% समाजामध्ये उद्योजकता ही आपल्या DNA मध्ये आहे. आपण फक्त हा विषय परत मांडत नाही. आज मी शेवटचा मांडला विषय की ही मराठी माणसं उद्योगात येत नाही किंवा आपण उद्योगात कुठेतरी मागे आहोत. मित्रांनो, ही चर्चा आहे नाही, अमेरिकेत चर्चा होत नाही. ही चर्चा लंडनमध्ये नसते, ही चर्चा गुजरातमध्ये नसते, काही चर्चा दिल्लीमध्ये नसते, ही चर्चा असते महाराष्ट्रामध्ये. आणि चर्चा कोण करतो? ही चर्चा इकॉनॉमिक टाइम्स मध्ये होत नाही, ही चर्चा टाइम्स ऑफ इंडिया मध्ये होत नाही, ही चर्चा आपल्या मराठी वृत्तपत्रांमध्ये होते. आणि ही चर्चा आपल्या मराठी माणसं करतात. आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, निंदक आपल्या घरात आहे. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करूया. दिवाळीचा सण आहे, आपण सगळे आनंदात आहोत आणि आय थिंक इट्स अ फॅन्टॅस्टिक मुवमेंट. खूप चांगली सुरुवात आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, एक दुसरा महत्वाचा टप्पा,
मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक होऊ शकतो, आणि तो म्हणजे, आणि आय एम शुअर, माझी इथून तुमच्या एक आव्हान आहे, रिक्वेस्ट आहे की दरवर्षी मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये त्या मुंबईवर त्या चर्चासत्र असतात बघा, मॅजेस्टिक गप्पा वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या, कुठे कट्टा, गिरगाव कट्टा का बोरिवली कट्टा, अशा चर्चा असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होतात. माझी अशी रिक्वेस्ट आहे की त्या चर्चासत्रामध्ये, प्रत्येक चर्चासत्रामध्ये एक दिवस उद्योजकांवरचे डिस्कशन झालं पाहिजे. मला खूप असं आतून वाटतं की मी गेले 7-8 वर्ष ते दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या चर्चासत्र असतात, त्याचे जेव्हा मी कार्यक्रम बघतो वृत्तपत्रांमधून, तेव्हा डॉक्टर असतो, एखादा पेन्शनर असतो, इन्शुरन्स पॉलिसीवर असतो, सगळ्या पदवीचे लोक, सांस्कृतिक असतो, नाटकमध्ये कोणातरी असतं, सिनेमामध्ये असतो, उद्योजकांना आपण कोणाला बोलवत नाही. माझी नम्र विनंती आहे त्या सगळ्या ऑर्गनायझर्सना की तुम्ही तुमच्या 8 दिवस का 10 दिवस असतात, आपल्या इथे दादरला अमर इंडियन मंडळमध्ये असतात ते कार्यक्रम, त्या कार्यक्रम आयोजकांना माझी नम्र हात जोडून विनंती आहे की एक दिवस, कुठला तरी एक दिवस पुढच्या पिढीसाठी, तरुणांसाठी एका चांगल्या उद्योजकाला बोलवा. इतके चांगले तरुण उद्योजक मगाची प्रेझेंटेशन देऊन गेले, खूप बरं वाटलं. सगळे जण टेक्नॉलॉजी होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चर्चासत्रांमध्ये एक दिवस, एक चर्चासत्र एका उद्योजकांवरती व्हायला पाहिजे. नेक्स्ट जनरेशन उद्योजक म्हणजे काय, उद्योजकाचं एक्झॅक्टली काय, कसं करायला पाहिजे, आपला समाज कुठे मागे पडतो का, आपण नेक्स्ट पिढीला कसं इन्स्पायर करायला पाहिजे, त्याच्यावरती एक चर्चासत्र होणं गरजेचं आहे. मला इथे 2 गोष्टी नमूद करायच्या. बघा आता होतं काय माहिती मित्रांनो की सगळ्यात शेवटी भाषण असल्यामुळे मला सगळ्यांचं पहिले एक पॉईंट घ्यावं लागतं. माझं भाषण मागे राहून होतं, म्हणून नॉर्मली मी सगळ्यात पहिले भाषण देतो. 2 गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटल्या की इथे जे प्रेझेंटेशन झाले, खूप मला बरं वाटलं. प्रेझेंटेशन बघून खूपच बरं वाटलं. प्रत्येक जण त्या प्रेझेंटेशन मध्ये असे सांगायचा खरंच खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे, मी कालच न्यूयॉर्कमध्ये माझं प्रेझेंटेशन होतं. 13 देशाचे लोक आले होते. ग्लोबल M&A वरती कॉन्फरन्स होती. 13 देशाचे विविध लॉयर्स आले होते तिथे. जवळजवळ 140 प्रतिनिधी होते आणि मी फक्त एकटा इंडियाला रिप्रेझेंट करायला गेलो होतो की इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, ह्या काय कॉन्सेप्ट्स आहेत आणि त्या तुम्ही इथे येऊन इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर तुम्ही जसं तुम्ही प्रश्न दिले ना मुलांना, तशी तिथे मीटरिंग सिस्टम होती. तर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया कॉन्सेप्ट किती लोकांना माहिती आहे. तर जवळजवळ त्या 140 लोकांच्या ऑडिटोरियममध्ये मीटरिंग आम्ही वोटिंग घेतलं आणि 55% लोकांना सांगितलं की येस वी नो मेक इन इंडिया आणि वी वॉन्ट टू पार्टिसिपेट. सांगायचा मुद्दा मित्रांनो असा आहे की त्या कॉन्फरन्समध्ये सकाळी 8 वाजता का 8:30 पासून झालेली कॉन्फरन्स 7:30ला संपली. प्रत्येक डिस्कशन्स इतकं स्ट्रक्चर डिस्कशन होतं. प्रत्येकाला 20 मिनिटं 10 मिनिटं प्रश्न उत्तर. हे पण आज सकाळी आम्ही तुमचा आपला जो कार्यक्रम आहे हा अक्षरशः मला त्याची आठवण झाली. प्रत्येक टाइम टू टाइम प्रत्येक प्रेझेंटेशन वेळच्या वेळेला, कुठेही वेळ एक्स्ट्रा नाही, कमी नाही. प्रत्येकाने, काही लोकांनी व्हिडिओ वापरले, काही लोकांनी प्रेझेंटेशन्स केल्या, काही लोकांनी आपल्या मेंबर्सना बोलवलं. इतकं इनोव्हेटिव्ह प्रेझेंटेशन्स मला वाटत नाही आपल्या मराठी समाजामध्ये कुठल्याही डिस्कशन पॅनलमध्ये असं झालं असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द लास्ट प्रेझेंटर. त्यांनी पूर्ण प्रेझेंटेशन इंग्रजीमध्ये केलं. ही सगळ्यात मोठी एक स्वागताची बाब आहे. खरंच स्वागत आहे बाब. आपण जोपर्यंत बघा, मी मराठीच्या विरुद्ध नाहीये की मी इंग्रजीचा हे नाहीये. द पॉइंट इज, आपल्याला व्यवहार जर करायचा असेल, आपल्याला बिझनेस जर करायचा असेल आणि आपल्याला जर ग्लोबल बिझनेस करायचा असेल तर आपल्याला कस्टमर कोण पाहिजे. आपण म्हणू शकतो का की आम्हाला गुजराती कस्टमर नको, आम्हाला इंग्लिश कस्टमर नको, का आम्हाला जपानचा कस्टमर नको. जर मला सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की आपण ग्लोबल जायला पाहिजे, आपले प्रोडक्ट्स, आपल्या सर्व्हिसेस ग्लोबल जायला पाहिजे. जर आपल्याला ग्लोबल जायचं असेल तर आपण ग्लोबल लँग्वेज नाही शिकायला पाहिजे का? शुड बी नॉट टॉक इन द ग्लोबल लँग्वेज. जर आपलं प्रेझेंटेशन किंवा आपल्या प्रोडक्टची माहिती जर आपण मराठीतच ठेवली तर त्या जपानी माणसाला, चायनीज माणसाला, फ्रेंच माणसाला, इंग्लिश माणसाला आपले प्रोडक्ट समजणार आहेत का? आपल्याला समजणारच नाही. सो आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द पर्सन हू मेड अ प्रेझेंटेशन इन इंग्लिश. आपली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी जाईल तर त्या लँग्वेज मध्ये आपल्याला बोलावं लागेल. आपल्याला ती लँग्वेज अडॉप्ट करावीच लागेल. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खूप आनंद झाला की प्रत्येक क्लबची एक डिसिप्लिन दिसली मला. खूप चांगली डिसिप्लिन आहे. प्रत्येकाचं स्ट्रक्चर्ड मॅनेजमेंट टीम आहे, त्यांच्याकडे मेंबरशिप टीम आहे, मेंबरशिप कमिटी आहे, त्यांच्या रेग्युलर मीटिंग्स होतात
मला माहिती आहे की काही काही क्लबमध्ये थोडेसे डिफरन्स ऑफ ओपिनियन असतील इन टर्म्स ऑफ रनिंग दी ऑर्गनायझेशन किंवा वॉट एव्हर, बट डझंट मॅटर. सो लॉंग एज यू आर डुईंग, सो लॉंग एज तुमचा क्लब स्ट्रक्चर्ड काम करतो, सो लॉंग एज तुमचा क्लब एक चांगल्या प्रकारे उत्तेजन देतो, एक मला वाटतं बाम तुमच्या क्लबमध्ये फायनान्स रेज करायचा प्रयत्न केलेला आहे. दॅट्स अ फॅन्टॅस्टिक थिंग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मकरंदनी सांगितलं की हाऊ डू यू रेज कॅपिटल. बघा टेक्निकल नॉलेज किती अवेलेबल आहे बघा. टेक्नॉलॉजीमध्ये नॉलेज अवेलेबल आहे, फायनान्स कसं रेज करा त्याचं नॉलेज अवेलेबल आहे, HRचं नॉलेज अवेलेबल आहे, मार्केटिंगचं नॉलेज अवेलेबल आहे, ब्रँडिंगचं नॉलेज आज अवेलेबल आहे. आणि मला तुमच्या क्लबच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांतून एक रिक्वेस्ट करायची वाटते की आज मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जवळजवळ 25-26 वर्ष काम करतो. चांगल्या MNC मध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, मोठ्या भारतीय मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवरती मराठी माणसं काम करत आहेत. त्यांना ट्रॅक करा. बघा ते नोकरी नाही का, आपण काय म्हणतो ते उच्च पगारावरती ते नोकरी करतात, ते नोकरी करत नाही. लक्षात ठेवा. माझ्या मॅक्सेलमध्ये एक अवॉर्ड आहे, बिझनेस लीडर अवॉर्ड. आम्ही एक बिझनेस लीडर अवॉर्ड तो एखाद्या चांगल्या डिव्हिजनच्या हेडला आम्ही देतो, जो मॅनेजिंग डायरेक्टर आहे, CEO आहे, त्याला देतो. आता ही जी मराठी माणसं काम करत आहेत मित्रांनो, ती नोकरी करत नाही, ती पण एक बिझनेस चालवतात. लक्षात ठेवा. ते आर ऑल्सो आन्सरेबल टू द शेअर होल्डर्स. अशी माणसं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर त्याची लिस्ट काढली, जशी अगदी तोंडावर सांगायचं उदाहरण म्हणजे विक्रम पंडित, सिटी बँकेचे. असे इतकी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये, जगभर पसरलेली मराठी माणसं आहेत. तुमच्या क्लबच्या तर्फे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. त्यांचं नॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे. त्यांचं नॉलेज तुम्ही, त्यांचं कनेक्शन, त्यांचे नेटवर्किंग, त्यांचं बिझनेस करायची पद्धत ती तुम्हाला समजली पाहिजे. तर माझी अशी एक रिक्वेस्ट असणार आहे सगळ्या क्लब मेंबर्सना की तुम्ही असे जे बिझनेस लीडर्स असतील, अगदी आपल्याला मॅनेजिंग डायरेक्टरच पाहिजे किंवा CEOच पाहिजे असं गरज नाहीये. एखादा जनरल मॅनेजर सुद्धा चालू शकतो. मार्केटिंगचा, डिस्ट्रीब्युशनचा, मॅन्युफॅक्चरिंगचा एखादा जनरल मॅनेजर असेल, एखादा HRचा व्हाईस प्रेसिडेंट असेल, प्रेसिडेंट असेल, तुम्ही ट्रॅक करा त्यांना आणि त्यांना प्रेमाने सन्मानाने आपल्या क्लबमध्ये बोलवा. त्यांचा अनुभव समजून घ्या किंवा त्यांच्याकडे जो अनुभव आहे, त्यांच्याकडे मल्टीनॅशनल कंपन्यांचा अनुभव आहे, तो अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो अनुभव तुमच्या मेंबर्सना मिळणं गरजेचं आहे. तर नुसतं तुम्ही जेव्हा तुम्ही एखाद्या उद्योजकाला बोलवता ती चांगली बाब आहे, आय एम नॉट डिस्प्युटिंग दॅट. पण उद्योजकांबरोबर हे जे उच्च पदस्थ काम करतायत, जो काल मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, त्यांना तुम्ही बोलून त्यांचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. मला नेटवर्किंगवर बोलायला सांगितलं आहे. जस्ट 2-3 मुद्दे फक्त नेटवर्किंगवर मांडतो मी. मित्रांनो, नेटवर्किंग हा खूप डिस्कशन झालेला सब्जेक्ट आहे. नेटवर्किंगची सुरुवात कुठून होते? किती मिनिटं? 2-3 मिनिटं, 5 मिनिटं. नेटवर्किंगची सुरुवात कुठून होते? आपण सगळ्यात सकाळी पहिले उठतो मित्रांनो, तेव्हा सगळ्यात पहिले आपण काय करतो? आपण फक्त ना माणसं शोधत असतो. तुम्हाला कोणीतरी एखादी सेल्स टॅक्सची नोटीस आली असते, किंवा तुम्हाला एखादा वेंडर पाहिजे असतो, किंवा तुम्हाला एखादा सप्लायर पाहिजे असतो, तुम्हाला एखादा चांगला मोठा कस्टमर पाहिजे, तुम्हाला फायनान्स पाहिजे, तुम्हाला बँकेचा कोणता अधिकारी पाहिजे. आपण काय करत असतो? आपण आयुष्यभर खरं सांगायचं म्हणजे आपण फक्त माणसं शोधत असतो. आपण जे म्हणतो ना मी बिझनेस करतो, आपण बिझनेस नाही करत, आपण माणसं शोधत असतो. आपण काय करतो? आपल्या मोबाईलमध्ये शोधतो, कोणी सापडतं का? आपण एखाद्या मित्राला विचारतो, तुला माहिती आहे का, ही माहिती आहे का, ती माहिती आहे का? म्हणजे आपला एफर्ट काय असतो? सगळ्यात जास्तीत जास्त आपला एफर्ट कुठे जातो? तर माणसं शोधण्यामध्ये जातो. म्हणजे नेटवर्किंग किती महत्वाचं आहे हे समजून घ्या. आपण दिवाळीला लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपण ना आपले बँक बॅलन्स बघतो, आपली नेटवर्क बघतो, आपले दागिने, आपली बँकेत बॅलन्स किती ती बघतो. पण त्या दिवशी आपण असं बघतो का की माझ्याकडे कार्ड जे आहेत किंवा माझे जे माणसं माझ्या जवळचे आहेत किंवा माझ्या माहितीतले लोक आहेत, ती किती कोण माणसं आहेत, त्यांना मला लक्ष्मीपूजेच्या दिवशी फोन करून द्या असं आपलं वाटतं का? कधी आपण कधी नाही करतो. आपण लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपल्या नातेवाईकांना बोलवतो, त्यांना जेवायला बोलवतो. नातेवाईकांना बोलवा, मी नाही म्हणत नाही, पण लक्षात ठेवते नातेवाईक तुम्हाला सगळ्यात पहिले मागे खेचत असतात. तुम्ही त्यांच्याकडे जा, दिवाळी संपल्यावर तुम्ही नातेवाईकांना सांगा माझ्या बिझनेसमध्ये मला 50 हजाराची गरज आहे, तर मला सांगा. आय एम शुअर तुम्ही तुमच्या जातीवर हात ठेवून सांगा, 55% जे लोक बसले तरी सांगा मला उत्तर द्यावं त्यांनी. तुला मिळणार नाही, तुम्हाला सल्ला मिळेल. कशाला करतो? एवढी मोठी कशाला मारतो? काय गरज आहे करायची? आम्हाला जेवायला यायचं बरोबर वाटतं. नातेवाईक वाईट नसतं, आय एम नॉट अगेन्स्ट नातेवाईक, पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या नेटवर्क मधल्या माणसांचं नेटवर्क ओळखायला शिका. तुम्हाला जो, आणि बघा आपल्याला पैसे पाहिजे की आपल्याला एखादा कस्टमर पाहिजे की आपल्याला काहीतरी काम आहे म्हणून त्याला जेवायला बोलवू नका. डोंट डू दॅट. दॅट्स अ बिग मिस्टेक विच विल डू. नेटवर्क मध्ये ना मित्रांनो
नेटवर्क याच्यामध्ये N stands for you should constantly get new contacts. Net, NET, net मध्ये N according to me stands for constantly you must try to get new contacts. At the same time, E suggests की तुमचे existing contact ला पण विसरू नका. Because आज जो नवीन क्लायंट आहे, आज जो नवीन कॉन्टॅक्ट आहे ना, तो उद्या जुना होणार आहे, तो उद्या एक्झिस्टिंग होणार आहे. सो व्हाईल N स्टँड्स फॉर न्यू कॉन्टॅक्ट्स, E स्टँड्स फॉर एक्झिस्टिंग कॉन्टॅक्ट्स आणि T लास्ट T स्टँड्स फॉर कोणी सांगू शकेल का? कोणी सांगू शकेल का? टुमॉरोज कॉन्टॅक्ट आणि ट्रस्ट आणि थोडी टाइम तुम्हाला टाइम सी टाइम कीपर टाइम टाइम तुम्हाला लिहायला पाहिजे मित्रांनो. नेटवर्क मधून तुम्ही आज सकाळी एकमेकांचे कार्ड एक्सचेंज केले आणि दुपारी 12:30 वाजता त्यांनी ऑर्डर दिली असं नाही होणार आहे. किंवा आज तुम्ही वेंडर शोधला आणि संध्याकाळी तुम्हाला पाहिजे त्या रेटचे कोटेशन दिले असं नाही होणार मित्रांनो. तुम्ही ठरवायला पाहिजे तुम्हाला कुठली फळं घ्यायची, साधी फळं घ्यायची की अक्रोड घ्यायचे. अक्रोड नाही ते अक्रोड इज द ड्रायफ्रूट विच इज द कॉस्टलीस्ट ड्रायफ्रूट. अक्रोडच्या झाडाला 40 वर्षानंतर फळं लागतात, 40 वर्षानंतर. तर नेटवर्क मध्ये मित्रांनो मला असं किती लोक भेटतात म्हणतात की सर एकमेकांशी कार्ड शेअर करतात आणि शेअर करताच मला सांगतात की मला कोणतरी रेफरन्स द्या किंवा मला कोणीतरी सुचवा किंवा मला कोणतरी प्रमोट करा. मला सी अगेन आय अंडरस्टँड, मला समजतं प्रत्येकाची इन्साइट समजते. पण मित्रांनो नेटवर्किंग मध्ये ना बिझनेस डेव्हलप होणं ह्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. टाइम तुम्हाला द्यावाच लागेल. आता आपल्याला वेळ नाही म्हणून, पण आय वुड हॅव टोल्ड यू की माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये 20 वर्षापूर्वी 26 वर्षापूर्वी जी लोक आली होती त्यांच्यामुळे मला आता इतकं मोठं काम मिळतंय किंवा इतकं काय चांगलं होतं. त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. काही वर्षापूर्वी मी डेट्रॉइटला गेलो होतो. डेट्रॉइटला शिकागोच्या जवळ कार कंपनी, त्यामुळे मी कारचे खूप काम करत होतो. फियाटचं तेव्हा जस्ट ट्रान्झॅक्शन मी केलं होतं. तर डेट्रॉइटमध्ये एका लॉ फर्मला मी अपॉइंट केलं होतं काही कामानिमित्त. डेट्रॉइट इज सपोज टू बी दी ऑटो इंडस्ट्री, ऑटो हब. जसं आपलं चाकण आहे तसं डेट्रॉइट आहे. तर तिथे त्या लॉयरने मला सांगितलं की इफ यू आर कमिंग टू US तुम्ही आमच्या ऑफिसला भेटून जा मला. मी त्याला भेटायला गेलो आणि असेच थोडेसे त्यांचे कस्टमर वगैरे होते. इंडियावरती नेहमी जातो तसं मी छोटंसं भाषण केलं. तर माझ्या त्या सिनियर पार्टनर ज्याला भेटलो मी त्याचा एक ज्युनियर होता. तो ज्युनियर तो फक्त माझी व्यवस्था बघत होता. म्हणजे मला एअरपोर्टला घ्यायला आला, माझं प्रेझेंटेशन ऑर्गनाईज केलं सगळं. मला ऑनेस्टली मला त्याचं नाव पण लक्षात नव्हतं त्या ज्युनियरचं आणि मला त्याचा चेहरा बिरा काहीही लक्षात राहिलं नाही. 2007ची काहीतरी गोष्ट असेल. आणि मग मी विसरून वर गेलो होतो. लक्षात ठेवायचं असं काही नव्हतं. पण मला एक लक्षात होतं त्याने मला कार्ड मागितलं होतं माझं आणि आय हॅड गिव्हन माय कार्ड टू हिम. आता गेल्या वर्षी सडनली आय गॉट अ कॉल फ्रॉम जपान की सर मी अमुक कंपनीचा ग्लोबल M&A हेड आहे आणि मला इंडियामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि आय न्यू दॅट यू विल ओनली सॉल्व द प्रॉब्लेम. आणि म्हणजे सर डू यू रिकग्नाइज मी? म्हटलं आय एम सॉरी म्हटलं मी की थँकफुल फॉर युअर रेफरन्स टू मला आय एम व्हेरी हॅपी आय हेल्प यू. पण म्हटलं हाऊ डू यू नो मी, हाऊ डू यू से कॉल मी ऑन माय सेल फोन. तर म्हणाला सर इफ यू रिमेंबर 2007 साली तुम्ही डेट्रॉइट आला होता आणि आय वॉज द ज्युनियर वर्किंग विथ सो अँड सो सिनियर पार्टनर. आय वॉज द पर्सन हू ब्रॉट यू फ्रॉम एअरपोर्ट टू द ऑफिस आणि आय हॅड आस्क्ड यू युअर कार्ड. दॅट कार्ड इज स्टील विथ मी. 2007 मध्ये मित्रांनो एक साधी ओळख त्या मुलाची. मला वाटतं ब्रिटिश आहे पण टुडे ही इज द ग्लोबल हेड ऑफ अ व्हेरी एक्स्ट्रीमली लार्ज, आम्ही नावं सांगू शकत नाही, एक्स्ट्रीमली लार्ज ऑटो कार कंपनी. त्यांनी मला फोन करून सांगितलं आणि मला सर माझं पूर्ण अकाउंट आय वॉन्ट यू टू हँडल. आता 2007 साली जेव्हा मी त्याला कार्ड देतो मला स्वप्नात सुद्धा वाटत असेल की हा माणूस असा कुठेतरी होईल आणि तुम्हाला असं काहीतरी काम देईल. द पॉइंट आय एम ट्राइंग टू मेक इज मित्रांनो नेटवर्कला N न्यू कॉन्टॅक्ट, E एक्झिस्टिंग कॉन्टॅक्ट विसरता कामा नये. पण न्यू कॉन्टॅक्ट आणि एक्झिस्टिंग कॉन्टॅक्टला तुम्हाला वेळ दिल्याशिवाय त्याचं तुम्हाला फळं मिळणार नाही. सो यू विल हॅव टू हॅव पेशन्स, यू विल हॅव टू हॅव टाइम फॉर देम. आणि मगाशी मित्र म्हणाले ते बरोबर आहे, यू हॅव टू हॅव ट्रस्ट विथ देम. T स्टँड्स फॉर टाइम, ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी. तुम्हाला ट्रान्सपरन्सी ठेवावीच लागेल आपल्या रिलेशनशिपमध्ये. ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे, ट्रस्ट असायला पाहिजे.
आय थिंक विथ दिस मी आजकाल जास्त वेळ घेत नाही. दिवाळीच्या पुन्हा पुन्हा मित्रांनो तुम्हाला खूप खूप लाख शुभेच्छा. मला असं वाटतं की हा कार्यक्रम मराठी समाजासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. सगळे बिझनेस क्लब एकत्र आलेले आहेत. सगळ्या बिझनेस क्लबने एकमेकांशी नेटवर्किंग करावं, सगळ्या तुमच्या मेंबर्सना एकमेकांचं मेंबर करावं आणि जास्तीत जास्त टेक्निकल नॉलेज, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन तुम्ही तुमच्या मेंबर्सला पुरवावं. आणि आय थिंक द नेक्स्ट जनरेशन इज हॅज अ बिग होप. खूप होप आहे नेक्स्ट जनरेशनकडून. जेव्हा मी कौस्तुभ 15 किती वर्षाचा येतो, 18 वर्षाचा येतो, नाही तर वय किती, 22व्या वर्षी तो एक युरोपची ट्रिप घेऊन जाऊ शकतो. म्हणजे बघा यंगस्टर जे आहेत आपले ते किती एन्थुसियास्टिक आहेत, किती चांगलं काम करत आहेत. आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आपल्याला त्यांच्यावर पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आनंद बारेकरांनी किती चांगलं 40 वर्ष काम केलंय, डी.वाय. पाधेंनी काम केलंय, दांडेकरांनी काम केलंय, या जनरेशनने एक काम चांगलं काम केलंय. ते काम आपल्याला या जनरेशनने पुढे न्यायचंय. थँक्यू व्हेरी मच. नितीनजींनी खूप चांगल्या शब्दात आज आपल्याला व्यक्त झालेत आणि आपल्या ओघवत्या शैलीतून नेटवर्क या शब्दाचा नवीन अर्थ आपणास त्यांच्या आजच्या भाषणातून नक्कीच कळलेला आहे. अमितजी व रत्नाजी पागवे यांना विनंती करतो की त्यांनी सरांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा.